Hello friends, welcome in Valid Education channel. Friends, how are you? Hope you all are good. Friends, in the last video we learnt about a sentence. Sentence म्हणजेच वाक्य. नेमकी वाक्य म्हणजे काय आपण हे मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर थोडक्यात सांगू मित्रांनो, शब्दांचा असा एक समूह की ज्याचा पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्यास वाक्य असे म्हणतात. तर आज त्या वाक्यांचे आपण काही प्रकार बघणार आहोत. इट मीन्स काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. बिफोर दॅट, व्हॉट इज अ सेंटेन्स? मित्रांनो, सेंटेन्सचा फॉर्म्युला आपण बघूया. सेंटेन्सचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच मित्रांनो, वाक्य बरोबर कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म, की जे वाक्यामध्ये कर्ता असतो, क्रियापद असतं आणि एक कर्म असतं, की त्याला पूर्ण वाक्य असे म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस बघणार आहोत, म्हणजेच वाक्यांचे प्रकार. तर मित्रांनो, पहिला वाक्याचा प्रकार आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स. ॲसर्टिव्ह सेंटेन्सलाच मित्रांनो स्टेटमेंट किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि मराठीत विधानार्थी वाक्य असे म्हणतात. तर नेमकी ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, की ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. ॲसर्टिव्ह सेंटेन्स इट मीन्स इट मेक अ स्टेटमेंट ऑर गिव्ह इन्फॉर्मेशन. म्हणजेच मित्रांनो, विधानार्थी वाक्य म्हणजे जे वाक्य एखादी माहिती किंवा विधान स्पष्ट करते त्याला आपण विधानार्थी वाक्य किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. इट एंड्स विथ अ फुल स्टॉप. विधानार्थी वाक्याचा शेवट हा नेहमी फुलस्टॉपने होतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात मित्रांनो, द सन रायजेस इन द ईस्ट. द सन रायजेस इन द ईस्ट. आय लाईक ॲन आईस्क्रीम. आता ह्या वाक्यामध्ये द सन हा कर्ता आहे, रायजेस हे क्रियापद आहे, इन द ईस्ट इट इज अ फ्रेज अँड ऑल्सो इट इज अ ऑब्जेक्ट, हे कर्म आहे. तर मित्रांनो, ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार पडतात. एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि एक निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्सलाच आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स, की ज्याला मराठीत होकारार्थी वाक्य असे म्हटलं जातं, आणि दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स, की त्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. नेमकी अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय मित्रांनो? अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ॲन अफर्मेटिव्ह सेंटेन्स स्टेट्स दॅट समथिंग इज ट्रू ऑर हॅपन्स. म्हणजेच मित्रांनो, होकारार्थी वाक्य की ज्यामध्ये एखादी गोष्ट घडत आहे किंवा एखादी गोष्ट आहे हे सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल, शी इज हॅप्पी म्हणजेच ती आनंदी आहे. अँड दे आर प्लेईंग अ क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळत आहे, म्हणजे ती घटना घडत आहे, क्रिया घडत आहे. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितलं जातं. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचा दुसरा प्रकार निगेटिव्ह सेंटेन्स, की ज्याला आपण मराठीत नकारार्थी वाक्य असे म्हणतो. नेमकी नकारार्थी वाक्य म्हणजे काय? Sentence states that something is not true or does not happens. It means negative sentence. It usually uses words like not, no, never, nothing. म्हणजेच मित्रांनो, निगेशन म्हणजे नकार शो करणारे शब्द त्या ठिकाणी वापरले जातात. पुन्हा एकदा सांगतो, नॉट, नो, नेवर, नथिंग. नकारार्थी वाक्य म्हणजे मित्रांनो, की ज्या वाक्यामध्ये एखादी गोष्ट घडत नाही किंवा एखादी गोष्ट नाही. जर उदाहरणार्थ आपण बघितलं, शी इज नॉट हॅप्पी म्हणजेच ती आनंदी नाही. वन मोर एक्झाम्पल, दे आर नॉट प्लेईंग क्रिकेट म्हणजेच ते क्रिकेट खेळत नाहीत. म्हणजे या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला आहे, तो नकारार्थी शब्दांनी. आपण बघतोय काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे प्रकार. त्यामधील दुसरा प्रकार आहे मित्रांनो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, की ज्याला आपण मराठीत प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, की इट आस्क ए क्वेश्चन्स. याच्यामध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. अँड इट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क आणि त्याचा शेवट नेहमी क्वेश्चन मार्कने होतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम? इट मीन्स तुझे नाव काय आहे. सेकंड इज देअर, डू यू लाईक म्युझिक? तुला संगीत आवडते का? आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मित्रांनो, जसे ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार पडतात, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स, तसेच प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात. देर आर टू टाईप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. वन इज देअर व्हर्बल, इट मीन्स येस नो टाईप क्वेश्चन्स. अँड सेकंड इज देअर नॉन व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच त्याला आपण WH क्वेश्चन असे म्हणतो. येस नो टाईप क्वेश्चन पहिला प्रकार. येस नो टाईप क्वेश्चन, नेमकी येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय मित्रांनो, की येस नो टाईपमध्ये म्हणजेच हो किंवा नाही. ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यामध्ये आपल्याला उत्तर फक्त हो किंवा नाही या स्वरूपात द्यावं लागतं. त्यामध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन, उत्तराची गरज नसते. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, कॅन यू टेल? इट मीन्स तू सांगू शकतो का किंवा तुम्ही सांगू शकता का. उत्तर असेल येस ऑर नो. वन मोर एक्झाम्पल, डू यू लाईक ॲन ॲपल?
तुम्हाला सफरचंद आवडते का, हो की नाही. या पद्धतीने आपण त्याचं हो किंवा नाही, येस ऑर नोमध्ये उत्तर देऊ शकतो. त्याला व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचाच म्हणजेच प्रश्नार्थक वाक्याचा दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन, की तो प्रश्न की WH वर्ड्सने सुरू होतो. फॉर एक्झाम्पल WH वर्ड जर सांगायचं ठरलं तर हू, व्हॉट, व्हाय, व्हेन, हुज, व्हेअर एक्सेट्रा हे WH वर्ड, ह्या WH वर्डने सुरू होणारे प्रश्न की त्याला आपण WH क्वेश्चन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल व्हेअर आर यू गोईंग, तुम्ही कुठे जात आहात. यामध्ये आपल्याला उत्तराचं एक्सप्लेन करावं लागतं, उत्तराचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं, म्हणजे उत्तर हे पूर्ण सांगावं लागतं. फॉर एक्झाम्पल वन मोर देअर, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहतात. यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती किंवा उत्तर हे सांगावं लागतं. मित्रांनो, आज आपण बघितलं वाक्याचे प्रकार. वाक्याचे 2 प्रकार आपण बघितले. त्यामध्ये फर्स्ट होता ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आपण बघितले, एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आणि वाक्याचा दुसरा प्रकार आपण बघितला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, की ज्याला आपण मराठीत प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतो. प्रश्नार्थक वाक्याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक व्हर्बल क्वेश्चन, इट मीन्स येस ऑर नो टाईप क्वेश्चन, अँड सेकंड इज देअर नॉन व्हर्बल क्वेश्चन म्हणजे WH क्वेश्चन. हे 2 प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले. याचा सेकंड पार्टमध्ये आपण बघणारच आहोत वाक्याचे उर्वरित प्रकार, पुढील प्रकार. त्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्स.